रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मांडवे इथं भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळा संपन्न। आज दिनांक 25 जुलै रोजी शनिवारी रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मांडवे इथं आषाढी एकादशीचं औचित्य साधून बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संतांचे विचार रुजावे, त्यांच्या जीवनातील आदर्शांचं अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी, तसेच संस्कार, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उदात्त हेतूनं या बालदिंडीचं आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते। तसेच काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई तसेच भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारून सर्वांचं लक्ष वेधून घेतले। हातात केशरी पताका, मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ मृदंगाच्या मंगलमय निनादात ही दिंडी रत्नात्रय पतसंस्था येथून रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली। शाळेत आगमन झाल्यानंतर भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आले। या बालदिंडीत आकर्षक घोडा, लेझिम पथक, सामाजिक प्रबोधन करणारे घोषवाक्यांचे फलक तसेच मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग नोंदवल्यानं सोहळ्याची शोभा अधिकच खुलून आली। आषाढी एकादशीच्या पावन दिवशी या भक्तिमय दिंडीत सहभागी होण्याचं भाग्य सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना लाभले। दिंडी शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी केशरी पताका हातात घेऊन घोड्यासोबत गोल फेरी मारली। मुलींनी पारंपरिक लेझिम सादर करत फुगड्यांचा आनंद लुटला। विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगड्या खेळून या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आनंदाला चार चांद लावले। या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, मार्गदर्शक वीरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी, अजित गांधी, वैभव शाह, अभिजित दोशी, देविदास ढोपे, बबन गोफणे, रामदास करणे, अजय गांधी, रामदास गोपने, सुरेश धाईजे, कृष्णकांत फुले, चंद्रकांत तोरणे, ज्ञानेश राऊत, दीपक राऊत, मुख्याध्यापिका सविता देसाई यांच्यासह बहुसंख्येनं पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। ही बालदिंडी केवळ एक मिरवणूक नव्हती, तर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, वारकरी संस्कृतीचा आणि संस्कार मूल्यांचा जिवंत अनुभव देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला।